नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीची आता ओळख परेड होणार आहे। आरोपीच्या वैद्यकीय तपासणीचे कोर्टाने आदेश दिले आहेत। आरोपी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही याची तपासणी होणार आहे। नसरापूर प्रकरणात आरोपीच्या वैद्यकीय तपासणीचे कोर्टाने आदेश दिलेले आहेत। आरोपी मानसिकदृष्ट्या सक्षम आहे का याची तपासणी होणार आहे। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत। ज्ञानेश्वर, नसरापूर प्रकरणातील ही मोठी अपडेट आहे। आता वैद्यकीय तपासणीचे आदेश समोर येत आहेत, आणखीन काय अपडेट आहे? नसरापूर इथल्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचं जे प्रकरण आहे, या सगळ्या प्रकरणात खटल्यातील आरोपी जो आहे तो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही याबाबत जी तपासणी आहे ती करण्यात येणार आहे। ओळख परेडसह त्याची वैद्यकीय तपासणी करण्याची परवानगी मिळवण्यासाठी आज विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्या न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आलेला आहे। तपासी अधिकाऱ्यांनी विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या मार्फत केलेला हा अर्ज विशेष न्यायालयानं मंजूर केल्याची माहिती आहे। या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण बघितलं तर 28 मे रोजी दोषारोप निश्चित होण्याची देखील शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।